गीता मनोज पाडणे तनन मस्ती यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी आत्ता आज शुक्रवार 20 मार्च आज स्वामींचा प्रगट दिन आहे आणि आज मी निघाले. आत्ता मी एकटीच घरून निघाले दर्शनाला. इकडे लोखंडवाल्याला स्वामी समर्थ मठ आहे, तर खूप छान सजवलेलं पण आहे आणि आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे, त्यामुळे मी म्हटलं की आज दर्शन घेऊया म्हणून निघाले. तर तुम्हाला मी ट्रॅफिक दाखवते. जरा रिक्षात आहे पण पोचायला वेळ लागेल, पण आज मी ठरवलं आहे निघाले आहे दर्शनाला, दर्शन घेऊनच मी घरी जाईन. रिक्षावाल्या दादांनी सांगितलं की थोड्या वेगळ्या रस्त्याने नेतो, कारण तो दुसरा एक मुलीचा रस्ता आहे, तो खूप पॅक आहे. तर आतल्या रस्त्याने आता आम्ही जातो. तर जिथे सोडेल तिथे सोडेल, थोडं मी चालेल, पण मंदिरात चालते. मंदिरात गेल्यावर जमल्यास त्यांनी जर अलाउ केलं तर मी तुम्हालाही दर्शन घडवून देते. तर ही एक वेगळीच गल्ली आहे. बापरे, ही एक वेगळीच गल्ली आहे जिकडनं त्यांनी काढली आहे आणि म्हणतात की हा मंदिराजवळ जाईल रस्ता. तर इकडनं थोड्या पुढे मला थांबवतील आणि मग मी जाईन. नमस्कार, हे बघा मी पोचले आहे मंदिराच्या आवारात आणि ही मागे लाईन आहे आणि पुढेही भरपूर लाईन आहे. आता वाजले 8:40, 8:35ला मी लाईनीत उभी राहिले आणि अजूनही मला वाटतं अर्धा पाऊण तास लागेल दर्शन घ्यायला. लाईनीत उभे आहे. तुम्हाला मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. ही लाईन आहे. हा जो फाउंटन दिसतोय तुम्हाला कारंज, त्याच्या समोरच मंदिर आहे आणि ही पूर्ण ही लाईन आहे. ही लाईन पुढेपर्यंत आहे, म्हणजे साधारण मला अर्धा पाऊण तास लागला दर्शन घ्यायला. हरकत नाही, नामस्मरण घेत लाईनीत उभं राहू. दर्शन तर स्वामी देतीलच आपल्याला आज. श्री स्वामी समर्थ. हे मुखदर्शन आहे. सर्वांनी दर्शन घ्या, मुखदर्शन. मी आतमध्येच चालले. हा मेन गेट आहे. ह्या दरवाजातून सर्वजण एंट्री घेत आहे आणि मंदिरात जातात. त्याच्या बाजूलाच हा स्क्रीन मुखदर्शनासाठी आणि ही सगळी गर्दी.